लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. पांडुरंगा करू प्रथम मन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण हे त्यांच्या कृपादाने कथिता विठ्ठलांच्या कृपादाने कथिता त्यांच्या कृपादाने कथिता विठ्ठलांच्या कृपादाने कथिता विठ्ठल. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयाचे केलिया स्मरण भय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता. मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या. जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीचा त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. हे चरण शरण हनुमंता हो तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या वाट मज दाबाव्या सुभटा. काय भक्तीच्या वाटा, मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा. काय भक्तीच्या वाटा, मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा. हे काय भक्तीच्या वाटा, मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा. सुभटा. लेकुराचे हित वाहि माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्य मूर्ती देवनिवासी परमार्थाचे जे कळस करल्या गेले श्री संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि साधूचं महत्व सांगून आईचा सन्मान करावा, या जीवसृष्टीच्या ठिकाणी असलेल्या मातेचा सन्मान या अभंगाच्या द्वारे आणि साधूचं महत्व प्रतिपादन करतात. ठराविक विठाला 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 विठाला. वरखेड या ग्रामामध्ये हनुमंतरायाच्या या पावन धर्म मंडपामध्ये गेल्या 5 वर्षापासून
या संप्रदायाचा वारसा असलेलं जे कुटुंब आहे, ज्यांनी संप्रदायाचं आपल्या ठिकाणी सद्गुणाचं खूप गायनाचं अंग असलेले आमचे गणेशदादा, त्यांचं हे 5वं वर्ष श्राद्ध आहे, नाही का? आणि 5ही वर्षामध्ये भगवंताच्या नामचिंतनातून या ठिकाणी त्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करत आहात. आपल्या असलेल्या पुत्राची असलेली जीवनातली पुढील वाटचाल चांगली व्हावी असं या ठिकाणी आईनं केलेला हा प्रयत्न आहे, आपल्या भावानं केलेला हा प्रयत्न आहे, नाही का? मला वाटते आईचं नाव कुसुमबाई आहे, भावाचं नाव गजानन अंबादास, नाही का? गावंडे. आणि मोठे वडील सुद्धा आहेत, त्यांचं नाव आहे देवीदास भाऊ. काय असते दादा, पित्रांच्या असलेल्या स्मरणाचं आपण या ठिकाणी सालाबाद प्रमाणे करता आणि ते केलं पाहिजे. सुंदर असं त्यानिमित्तानं अंतकरणापासून कोणतंही कार्य आपल्या ठिकाणी जे दिसते ना, एवढं सुंदर असं कार्याचं स्वरूप जर दिसत असेल तर त्याला कारण असते. कारण असंही दादा, आमच्या गणेशचं या ठिकाणी हे 5वं वर्ष श्राद्ध, त्यानिमित्तानं अखंड या ठिकाणी हरिनाम सप्ताह सुद्धा, नाही का? सुंदर असं या ठिकाणी कथा आहे, जे जीवनामध्ये एकमेव या विश्वातला एक असा ग्रंथ आहे. अनेक ग्रंथ असतील दादा, ते जिवंतपणे माणसाचा उद्धार करतात, पण गेल्यानंतरही जीवाचा उद्धार करणारा या विश्वातलं एकमेव पुराण म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे. जीवाचं गेल्यानंतरही सुद्धा पुराण, भागवत पुराण हा ग्रंथ असं आहे की माणसाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. म्हणून आमच्या गणेशच्या नावानं या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून श्रीमद भागवत कथा, आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करता, आमचे असलेले गुरुबंधू हरिभक्तपरायण सोपान महाराज, नाही का? ज्यांचं खूप वरखेळ ग्रामावर प्रेम आहे आणि परंपरेतलं जीवन आहे दादा. परंपरा खूप महत्त्वाची असते रे. जीवनाला जर परंपरा असेल तर आपली परंपरा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया किंवा पांडुरंगा. घराला परंपरा असली पाहिजे दादा. परंपरेनं काय होत असते, आपल्या घरामध्ये चांगल्या विचाराची क्रांती करण्याकरता घरामध्ये परंपरा. आमच्या हरिभक्तपरायण सोपान महाराजांच्या घरामध्ये कुळाची परंपरा आहे, आणि ती परंपरा आहे म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये, या परिसरामध्ये त्या परंपरेनं आपल्याही सुद्धा जीवनामध्ये सद्गुणाची प्राप्ती, संप्रदायाचा विचार आमच्यामध्ये आला. सुंदर असं नियोजन आहे आमचे हरिभक्तपरायण गावंडे महाराज. आता कीर्तन होईपर्यंत आम्हाला वाजवतील, है ना, मृदंग. नि पाठीमागे आमचा आधार असलेले आमचे हरिभक्तपरायण गजानन महाराज, आमचे योगीराज महाराज तुमच्या गावावर खूप प्रेम करतात, कारण गावचे भाचे आहेत ते. भाचे तुमचं झालं का? हा, झाल्यावर एवढं प्रेम करता या गावावर, झालं ना? मग झालं तर काही गरज नाही आपल्याला आता, नाही. पण चला, मामाचं गाव असते राजा, मातीवर प्रेम असते मामाच्या गावच्या, नाही का? म्हणजे महादेव भाऊ, आपलं काय असते दादा, जे आहे ते आपल्या गावामध्ये समर्पण केलं पाहिजे परमार्थ करता. एखादा गुण जर आमच्या जवळ आहे ना, तर त्या गुणाला जिथं संप्रदायाचं, जिथं जिथं आमची गरज पडेल तिथं तिथं आमचं संप्रदायाला काय असलं पाहिजे, समर्पण असलं पाहिजे. असे आमचे महादेवरावजी बोरसे, नाही का, हरिभक्तपरायण आमचे रामदास भाऊ, ज्यांच्या शब्दावर या ठिकाणी येण्याचा हा योग आला. सुंदर असे टाळकरी मंडळी आहेत, आणि राम लक्ष्मणासारखे जे एकमेकाला सोडत नाहीत, बंधू असावेत आमच्या साबळे भासारखे. असं प्रेम असलं पाहिजे, नाही तर तो भाऊ आला की हा उठून जाते बाबा. पण आमचे सेवक राम आणि बळराम भाऊ, खरंच एखाद्या लक्ष्मणासारखी सेवक भाऊनं आमच्या करावी, आणि ते बलराम दादाची करावी, नाही का? त्यांनी रामाची केली होती, पण हे बलरामाची करतात, नाही का? सुंदर असं विनय करी बाबा. नवीन तरुण मंडळी आहे, सुंदर असा साऊंड आहे, आणि त्यानिमित्तानं आजची 6व्या दिवसाची सेवा. ठला काय असते दादा, या जगामध्ये प्रिय वस्तूचा वियोग, लक्षात घ्या, प्रिय वस्तूचा वियोग आणि अप्रिय वस्तूचा योग.
लक्षात आलं ना? जी गोष्ट माणसाला हवी असते त्याचा वियोग होतोय, आणि जी गोष्ट आपल्याला पाहिजेत नाही ते आल्याशिवाय अ, राहत नाही. ज्या गोष्टीची आपल्याला इच्छा नाही ते आल्याशिवाय राहत नाही, आणि जिची इच्छा आहे ती आपल्याजवळ थांबत. या जगामध्ये डायकर बा आपल्या मनानं काही होत नाही. अहो, सगळं या जगामध्ये जर जीवन जगत असताना पाहणा कोण सुखी आहे दादा? प्रत्येक माणसाच्या ठिकाणी काहीतरी कमतरता. अहो, पत्नी चांगली आहे तर मालक चांगला नाही. हं? अहो, पत्नी ही चांगली आहे, मालक चांगला आहे तर मुलगा चांगला. हं? आणि मुलगा ही चांगला आहे तर सासू चांगली नाही म्हणता. मी असं म्हटलं नाही बा. बरं सांगा बरं, कोणाची सासू चांगली आहे? कोणाचीच नाही का? कोणीच हात वर करत नाही. हा, बरं सासू जास्त आहेत तर सून कोणाची चांगली आहे? एकानं तर हात वर करा. कोणाची सून चांगली नाही, नाही का? जीवनामध्ये एक आहे एक नाही, नाही का? आणि जी चांगली गोष्ट आहे ते माणसाजवळ राहत नाही. तसं जीवनामध्ये साधकानं आपल्या जीवनामध्ये परमानंद प्राप्त करण्याकरता जे साधक साधना करतात त्या साधनेमध्ये दोन दोन काय पडतात? वर्ग पडतात. साधनेमध्ये दोन वर्गातले भक्त आहेत. एक भक्त असा आहे दादा, तो आपल्या असलेल्या स्वसामर्थ्याच्या बलावर परमानंद प्राप्त करण्याची इच्छा करतो. मी ध्यान करीन, मी मनन करीन, मी श्रवण करीन, मी करीन, ऐका. हो. आणि दुसरा वर्ग असा आहे दादा, मी मननही करेल, मी ध्यानही करेल, मी श्रवणही करेल, मी आत्मचिंतनही करेल, पण माझी सर्वस्व जबाबदारी कोण स्वीकारेल? संत स्वीकारतील. कोण स्वीकारतील? देव स्वीकारील. म्हणजे एक वर्ग असा आहे की तो सामर्थ्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्ती करण्याचं, साध्य प्राप्ती करण्याची इच्छा करतो. दुसरा वर्ग असा आहे की तो माझं जीवन समर्पित आहे साधूच्या चरणावर, माझं ते करतील माझं जीवन, नाही का? ते माझ्या जीवनाचं साफल्य करतील. म्हणजे हा दुसरा वर्ग आहे. त्यानं आपलं सर्वस्व जीवन कोणावर समर्पित केलं? संतावर समर्पित केलं. आणि आपल्या असलेल्या या दोन वर्गाला या असलेल्या जगामध्ये दोन न्याय सांगितले आहेत. कोणते? एक मार्जार शिशुर न्याय सांगितला. कोणता? मार्जार शिशुर न्याय. आणि एक सांगितला मरकट शिशुर न्याय. ठाला विठ्ठल. ठाला ठाला विठाला 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 विठाला. मार्जार शिशुर न्याय आणि मरकट शिशुर न्याय. तर त्यातला पहिला जो न्याय सांगितला तो मरकट शिशुर न्याय आहे. मरकट म्हणजे वानर, माकड समजते ना? आणि माकडीचं ज्यावेळेस प्रसूती काळ जवळ येते ना, प्रसूती काळ, आणि प्रसूती काळ जवळ आल्यानंतर तो प्रसूत झाल्यानंतर तिचं ते पिल्लू आहे, त्या पिल्लाला ती पहिलेच सांगते गावंडेबा की तू माझ्या असलेल्या पोटाला धरून राहायचं. काय? पोटाला धरून राहायचंय. तुला या असलेल्या वृक्षावरून त्या वृक्षावर जायचंय ना बाळा, तर ही जबाबदारी तुझी आहे. जो पहिला वर्ग म्हणते मी स्वसाधनेच्या बलावर साध्य प्राप्त करणार आहे, परमात्मा प्राप्त करणार आहे, तो पहिला वर्ग या मरकट शिशुर न्यायामध्ये येते. ती माकडीन ती आई आहे, पण ती आई म्हणते बाळा आपला नियम आहे रे राजा, तू माझ्या असलेल्या पोटाला काय केलं पाहिजे? घट्ट पकडून ठेवलं पाहिजे. तुला या वृक्षावरून त्या वृक्षावर नेण्याची जबाबदारी कोणाची? माझी आहे. ती आई म्हणते माझी आहे बाळा, पण तुझीही एक जबाबदारी आहे की तू पोट धरून ठेवलं पाहिजे. हा नियम आहे, नाही का? पण पहा, जीवाला सुद्धा या जीवदशेतून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानापर्यंत जायचं असेल, तुम्ही जर स्वतःच्या साधनेच्या बलावर जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर ती माकडीन म्हणते बाबा जसं माझ्या पोटाला धरून राहिलं पाहिजे तसं तूही बाबा साधनेच्या बलावर जीवाला तू प्राप्त करत असेल, तू साध्य प्राप्त करायची इच्छा करत असेल, तर तुझ्यावर कृपा देव करतील, संतही कृपा करतील. पण बाबा तुला तुझी जबाबदारी स्वतःला सांभाळावी लागेल. ते आई उडी घेते या झाडावरून त्या झाडावर, आणि पिल्लू जर पडलं ना महाराज, तर ती माकडीन त्या पिल्लाला पाहत सुद्धा नाही. का माहितीये? कारण तू जर माझ्या जातीचा असता तर माझ्या पोटाला धरून ठेवलं असतं. तू माझ्या जातीचा नाहीस रे, म्हणून तू पोटाला सोडलं. हा फरक आहे. कशामधला? हा पहिला वर्ग येते.
मरकट शिशुर न्यायामध्ये. आणि दुसरा न्याय सांगतात दादा, तो आहे मार्जार शिशु न्याय. कोणता? मार्जार शिशुर न्याय. मांजर पाली ना तुम्ही? मांजर का हो? मांजर मांजर ही ज्यावेळेस प्रसूती काळामधून तिला पिल्लाची प्राप्ती होते, त्यावेळेस तिचे 2 दात आहे. कोणाचे? मांजरीचे. ते दात किती चांगले. त्या दातानं उंदराचा काय करतात? उंदराची काय करते? त्या दातानं उंदीर दिसू देते का शिल्लक? कोण? मांजर नाही दिसू देत ना दादा. ताकद आहे तिच्यामध्ये. पण 30 त्या असलेल्या पिल्लाला 7 घरी नेते म्हणतात मांजर. किती घरी? 7. पण त्या पिल्लाला दात लागू देते का? कुठंच लागू देत नाही. का लागू देत नाही? माऊली तर म्हणतात, प्रेमाचे नि सांगाडे लाशी पिले धरी तोंडे. प्रेम आहे दादा, तिथं प्रेम आहे. ज्यावेळेस ती आपल्या पिल्लाला घेऊन जाते त्यावेळेस प्रेम आहे. पण ज्यावेळेस तिच्या पुढे उंदीर येतो त्यावेळेस काय? क्रोध आहे, वैर आहे, नाही का? म्हणजे प्रेमानं आपल्या असलेल्या पिल्लांना ती घेऊन जाते 7 घरी, पण दात लागू देत नाही. याचं कारणच असं आहे की त्या पिल्लानं सर्वस्व जबाबदारी कोणावर टाकली? कोणावर टाकली? मायवर टाकली. हा दुसरा वर्ग आहे. तसा हा दुसरा जो वर्ग येते दादा भक्तातला, तो दुसरा वर्ग आपली सर्वस्व जबाबदारी कोणावर टाकते? संतावर टाकते. ठरा विठ्ठल लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपल्या चित्तामध्ये फक्त आपल्या लेकराचं हित असावं, यापेक्षा दुसरा विचार आईच्या तरी मनात. या जीवसृष्टीच्या ठिकाणी एकमेव नातं असं आहे दादा. सृष्टीमध्ये 2 सृष्टी आहेत, एक ईश्वर सृष्टी आणि एक जीवसृष्टी आहे. या जीवसृष्टीमध्ये एक नातं असं आहे, ते म्हणजे मायचं. त्या जगामध्ये मायचं नातं असं आहे की ती माय फक्त जगते कोणाकरता दादा? आपल्या लेकरा करता जगते. शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या चित्तामध्ये आपल्या लेकराचं हित असते, नाही का? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. जे आपले जेवढे काही नाते आहेत ना या विश्वामध्ये, सगळे काहीतरी अपेक्षे, नाही का? हो, सगळे अपेक्षा ठेवून जगतात बाबा. जोवरी चळन गा तोवरी म्हणती. जोपर्यंत हात चालतात, पाय चालतात, तोपर्यंत सगळे नाते आहेत. पण ज्यावेळेस पाय हात बंद होतात ना, त्यावेळेस मात्र कोणी कामा पडत नाही. पण एक माय आहे बाबा, की ती सगळं समर्पित करते आपल्या लेकरा करता. म्हणून जीवसृष्टीमध्ये असलेलं मायचं नातं. बरं काय करते हो लेकरासाठी? पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. अरे आपल्या लेकराची सर्वस्व जबाबदारी स्वीकारते दादा, आणि सगळा भार वाहते. आणि अशी असलेली माय जर आपल्या लेकरा करता तिच्या चित्तामध्ये जर सर्वस्व समर्पित करत असेल लेकराला, तर तसंच जीवनामध्ये साधू सुद्धा आपल्या असलेल्या समाजाकरता आईसारखं प्रेम करतात. आणि ते संत आपल्याला कळावे. संत आपल्याला या जगामध्ये संत कळणं एवढं सोपी नाही दादा. एकदा देव तुम्हाला कळेल, पण संत कळणं एवढे सोपं. संतांना कळण्याकरता, संत कळण्याकरता थोडे तरी संतांचे लक्षण तुमच्यामध्ये यावे लागतात. ठला अशा असलेल्या संतावर आपलं वज टाकावं. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. एवढं जे प्रेम करणारी माय जर माणसाला जीवाला कळत नसेल, तर संत कधी कळतील दादा, नाही का? म्हणून संत कळण्याकरता आईला या अभंगाच्या द्वारे उपमा देऊन तिचा गौरवही करावा, तिचा सन्मानही करावा. आणि माय ज्याला कळते दादा, त्याला संत कळायला उशीर लागत नाही. आणि संत जर कळत असतील तर जीवनाचं कल्याण व्हायला सुद्धा उशीर लागत नाही. ठाला विठ्ठल वर्ग सांगितला तो मार्जार शिशुर न्यायाचा. आपलं जीवन कसं असावं? का पहिल्या मरकट न्यायाप्रमाणे असावं? का मार्जार शिशु न्यायाप्रमाणे असावं? जर मरकट न्यायाप्रमाणे तुमचं जीवन असेल तर त्या जीवनामध्ये तुम्हाला कष्ट आहेत,
तुम्हाला काहीतरी जबाबदारी स्वतःला स्वीकारावी लागते. आणि जर तुम्ही मार्जार शिशु न्यायाप्रमाणे आपलं जीवन आपल्या असलेल्या संतावर समर्पित करत असाल तर तुमच्या उद्धाराची काळजी सुद्धा संतांनी व्हावी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या जगामध्ये जशी जन्मदाती माय आहे ना दादा, तसं देव सुद्धा आमची आई आहे. कोण आहे? देव सुद्धा माय. वर चढून राहिलं का ते? नाही ना. देव एक माणसाच्या जीवनामध्ये जीवाची माय देव आहे, दुसरी माय संत आहेत आणि तिसरी माय जन्मदाती आई आहे. ठला विठ्ठल विठ्ठल. देवाला का मा म्हटलं पाहिजे दादा? का माय म्हटलं पाहिजे देवाला? कारण या असलेल्या विश्वाच्या मालकानं जे हे ब्रह्मांड निर्माण केलं दादा, या ब्रह्मांडामध्ये सगळे जीव जन्मालाही सुद्धा येतात, विस्तार सुद्धा त्यांचा त्याच्यामध्येच होतो आणि शेवट सुद्धा कशामध्ये होते? त्या ब्रह्मांडामध्ये. आणि ते सगळं ब्रह्मांड देवाच्या कुठं सामावलेलं आहे? उदरामध्ये. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये सामावल्या जातात, त्या ब्रह्मांडामध्ये आम्ही जन्माला येतो, त्याच ब्रह्मांडामध्ये आम्ही वाढतो, आमचा विस्तार होते आणि त्याच ब्रह्मांडामध्ये आमचा शेवट होते. कसा सांगू का उदाहरणातून? एखादं बीज आहे, तुम्ही शेतकरी आहे दादा, ज्याप्रमाणे बीजाला जमिनीत टाकलं तर ते बीज कुठं गेलं? जमिनीत. त्याचा अंकुर आला कुठं? जमिनीत. अंकुराचा विस्तार झाला, ते वृक्षामध्ये, मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालं. कुठं झालं? जमिनीत. आणि ते झाड ज्यावेळेस नष्ट होते ते कुठं जाते? जमिनीतच ना. तसं आमचं ही जीवन, आमचा जन्म सुद्धा परमात्म्याच्या असलेल्या उदरामध्ये, आमचा विस्तार सुद्धा परमात्म्याच्या कुठे? उदरामध्ये. आणि आमचा शेवट सुद्धा परमात्म्याच्या उदरामध्ये आहे. म्हणून देव कोण आहे? आमची आई आहे. नामदेव महाराज तर म्हणतात, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, तू माझी माऊली मी तुझे लेकरू, नको दूर धरू विठाबाई. नाही का? तू माझी गाऊली मी तुझे वासरू, तू माझी गाऊली मी तुझे वासरू, नको पाना चोरू विठाबाई. तू माझी हरणी मी तुझे पाडस, तू माझी हरणी मी तुझे पाडस, नको दूर धरू विठाबाई. तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज, नको दूर धरू विठाबाई, नको दूर धरू विठाबाई. देव सुद्धा आमची कोण आहे? माय आहे दादा. ज्याप्रमाणे गायीनं आपल्या वासराला जवळ घ्यावं, ज्याप्रमाणे हरणीनं आपल्या पाडसाला जवळ घ्यावं, ज्याप्रमाणे पक्षानं आपल्या असलेल्या पिल्लाला चारा घालावा, त्याप्रमाणे देव सुद्धा कोण आहे? आमची माय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. देव सुद्धा आमची माय दादा. सांगायला खूप प्रेमाने आहे. जगाचा मालक सुद्धा आमची आई आहे. दुसरी माय दादा कोण? संत आमची माय आहे. ठला विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सांगता की ज्याप्रमाणे परमात्म्याला आई जर म्हणतो तर आई आहेच ना. तिच्या उदरामध्ये सृष्टीचा विस्तार, सृष्टीचा लय, सृष्टीची उत्पत्ती जर देवाच्या उदरामध्ये होत असेल तर देव आमची आई आहे, आम्हाला मान्य आहे. पण संत तुम्ही कसे माय म्हणता बाबा? त्यांच्या का उदरातून आमचा जन्म होतोय? अरे संतही तुम्हाला जन्म देतात दादा.
नाही का. अहो, संतांनी संतांचं वर्णन करावं नाही का. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया काय. संत आमची मायेत. अजून सांगू कसे संत मायेत बाबा. अरे ते तर साधकाची माय आहे. साधकाचा माय बाप, साधकाचा माय बाप, दर्शानी हरिताप. साधकाचा माय बाप, दर्शनी हरिताप. सर्वभूती सुख ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला. हे कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. पुतळा साधकाचा माय बाप, दर्शनी हरिताप नाही का. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. या भूतळाच्या ठिकाणी परमात्म्याने संतांना पाठवलं. ते आमच्या उद्धारा करतात. ते आमची आई आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. हो जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. ज्ञानराज माझी योगाची माऊली. तेरे निगमवले प्रगट केली. हो तेरे निगमवले प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली नाही का. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. बरं आता ही माय म्हणणं ठीक आहे दादा, पण तिनं जन्म कसा दिला त्या मायनं आम्हाला. एक सांगू का बाबा. सनातन धर्मामध्ये माणसाचा 2 वेळ जन्म होते. जसं पक्षाला सुद्धा द्विज म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं. द्विज. द्विज म्हणजे पुन्हा जन्म घेणे. 2 वेळ जो जन्म घेते त्याला काय म्हणतात. द्विज म्हणतात. पक्षी सुद्धा 2 वेळ जन्म घेत असतो दादा. एकदा अंड्यातून आईच्या पोटातून अंड बाहेर येते आणि अंड्यातून पुन्हा जन्म होते. तसं माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा, साधकाच्या जीवनामध्ये सुद्धा अज्ञानातून जन्म पुन्हा ज्ञानामध्ये होण्याकरता संत आमची मायेत. आणि ते आम्हाला जन्म देतात. ते कसा देतात बाबा. शास्त्र सांगते जीवनामध्ये 16 संस्कार झाले पाहिजेत. आपल्या धर्माप्रमाणे जीवावर किती संस्कार झाले पाहिजेत. 16. हे आता हे पतनाकडे आम्ही चाललो. याचं कारण जर काही असेल तर आम्ही संस्कार भुललो. पहिला संस्कार गर्भधान संस्कार आहे. जात कर्मादी संस्कार आहेत. उपनयन संस्कार आहे. सगळे सोडले. फक्त विवाह चालू ठेवला आम्ही है ना. तोही कशा करता. डीजे लावण्याकरता. ते आता तर एक हळद आली हो. त्या 5-7 वर्षाच्या अगोदर काही हळद नव्हती. होती का गावंडेबा तुमच्या इकडे होती का हळद. होती का. आता ते हळद आली. हळद. लग्नाची सोय नसली तरी चालेल, अन्नदानाची सोय नसली तरी चालेल, पण मात्र हळद जोरानं गाजून राहिली. कशा करता येते माहितीये. फक्त नाचण्या करता. अरे स्त्रीचं बाहेर समाजामध्ये नाचणं हे आपल्या धर्माच्या व्यतिरिक्त नाही. आपल्या धर्माला अवलंबून अनुसरून नाही बाबा. पूर्वीच्या काळामध्ये हा बोलण्याचा विषय नाही. हा आपल्या अभंगातलाही विषय नाही. पण सांगा वाटतंय की याच्याद्वारे तुम्ही विवाह संस्कार करता. एक दादा कर्ज काढून करता. डीजे सांगता तुम्ही 50,000चा, 20,000चे तुम्ही फटाके सांगता. आणि त्या डीजे मध्ये नाचणारे तर पाहिजेत ना. मग पण ते तसे नाचत. ते
तसे नाचतात का? आता पोराईच्या ठिकाणी दोनच गोष्टी राहिल्या, 20-90 है ना. 20 साठी पागल व्हायला तर 90 काही 90 साठी. हा, ते 90 घेऊन लागतात नाचाले. दादा काही नाही होत ना, आपला मित्र आहे आजच्या दिवस, काही नाही होत ना, आपला मित्र आहे आजच्या दिवस, नाचले पाहिजे, घे दादा. अरे पण विचार करा की आपल्या गावातला कोणताही तरुण असू द्या, कोण्याही धर्माचा समाजाचा असू द्या, तो तुमचं आहे, तो देशाचं महाराज ताकद आहे ती तरुण म्हणजे. आणि त्या तरुणाला जर तुम्ही बिघडवण्याचं या माध्यमातून, विवाह संस्कारातून तुम्ही कार्य करत असाल तर प्रकृती तुम्हाला कधी माफ करणार नाही. विवाह संस्कार याला म्हणत नाही दादा, त्या जीवावर संस्कार झाले पाहिजे, दोन उभायतावर संस्कार झाले पाहिजे, अग्निसाक्षीनं विवाह झाला पाहिजे, नाही का. तसं माणसाच्या जीवनात सुद्धा अज्ञानातून तुमचा जन्म ज्ञानाच्या द्वारे अंधारातून प्रकाशाकडे यावा आणि तुमचा जन्म व्हावा, तर संत सुद्धा तुम्हाला जन्म देतात. तो म्हणजे कसा? उपनयन संस्काराच्या द्वारे. कोण केलं इथं उपनयन संस्कार? नाही का, कोणच नाही केलं. माहितीये का, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र सांगितले, 4 वर्ण सांगितले. कोणते कोणते वर्ण? तुरीचं वर्ण आहेत दादा. अहो 4 वर्णातून ब्राह्मणाला 10 वर्षाच्या आत उपनयन संस्कार करावा लागतंय. क्षत्रियाला उपनयन संस्कार 12 वर्षाच्या आत करावा लागतंय. वैश्याला 13.5 वर्षाच्या आत उपनयन संस्कार करावा लागतंय. आणि शूद्राला त्याची गरज नाही. पूर्वीच्या काळात करत होते आपले लोक. आम्ही आमच्या मुलाचं मागच्या वर्षी केलं उपनयन संस्कार, नाही का. त्याला खर्च काही कमी येत, खूप खर्च येते त्याला, पण आम्ही बाबा सामूहिक मध्ये करून घेतलं, नाही का. पंढरपूरच्या ठिकाणी, आळंदीच्या ठिकाणी केला जाते. उपनयन संस्कार कशाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस जीवावर, साधकावर उपनयन संस्कार केला जाते, त्याचाही पुन्हा जन्म कसा होते यावर विषय चालू आहे. ज्यावेळेस उपनयन संस्कार केला जाते त्यावेळेस त्याला एक बीज मंत्र दिला जातोय, आणि बीज मंत्र दिला की त्या बीजातून त्याला पुन्हा काय होते, त्याचा जन्म होते. तो कसा माहितीये का? आपल्या सनातन धर्माचा बीज मंत्र आहे कोणता? गायत्री मंत्र सांगितलेला आहे. उपनयन संस्काराशिवाय त्याचा उच्चार सुद्धा करू नाही. त्या गायत्री मंत्रातच तुम्हाला कळून जाईल काय कसं आहे गायत्री मंत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. लक्षात आलं तुमच्या? ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो. भर्गोचं उलट करा, काय होतंय? गर्भो. आओ त्याच्यातूनच तुमचा त्रिकाल संध्या करून तुम्ही जर मंत्राचं बीज उच्चारण करसाल तर तुमचा जन्म होते, अज्ञानाची निवृत्ती होते आणि ज्ञानाची प्राप्ती होते. रात्रीचा अंधार नष्ट होतो आणि ज्ञानरूपी सूर्याची पहाट होते जीवनामध्ये. संत सुद्धा आमची आई आहे. आणि तिसरी माय सांगितली दादा, जी जन्म तुम्हाला देते. ठला विठ्ठल विठ्ठल माता कोणाला म्हणतात महाराज? माता ती आहे की जी आपल्या उदरामध्ये गर्भ स्थापन करू शकते, तिला माता म्हटलं, नाही का. हो. आणि मातेला सन्मान सुद्धा आपण देतो. तो का मा कधी म्हटला जाते दादा? कोणीही स्त्रीला आई म्हटल्या जाते का? जिनं आपल्या उदरामध्ये गर्भ स्थापन करण्याचं सामर्थ्य ज्या स्त्रीच्या ठिकाणी असते तिलाच फक्त माता म्हणता येते, दुसरीला माता म्हणता येत नाही. मग त्या आईचं या ठिकाणी आपल्यावर काय उपकार आहेत? त्या मायनं आम्हाला कसा जन्म दिला बाबा? जसं संत जर आम्हाला जन्म देत असतील, देव जर आम्हाला जन्म, ती आमची आई असेल, तर संताप्रमाणे आणि देवाप्रमाणे या ईश्वरानं या असलेल्या सृष्टीमध्ये, आमच्या असलेल्या लौकिक सृष्टीमध्ये माय सुद्धा आम्हाला जन्म देते. या पंचमाभूताचा देह तिच्या उदरातून बाहेर पडतो. ठला विठ्ठल 9 महिने 9 दिवस आईच्या उदराच्या ठिकाणी गर्भ स्थापन झाल्यापासून तर 9 महिने 9 दिवस तो गर्भ कुठं वाढतंय?
अरे या जीवाला जागा नव्हती राजा, या जीवाला जागा नव्हती. त्यावेळेस माईनं पहिलं स्थान जर या जगामध्ये दिलं असेल तर आईनं आपल्या पोटामध्ये त्या लेकराला जागा द्यावी. कुठं द्यावी? पोटामध्ये. पोटामध्ये जागा देणं एवढं सोपं आहे का दादा? पोटामध्ये जागा द्यावी त्या मायनं, उदरामध्ये स्थापन करावं. नाही त्या मायला आपल्या पोटी कोण जन्माला येणार माहित? एखादा देशभक्त येणार आहे का एखादा देशद्रोही जन्माला येणार आहे हेही त्या मायला माहीत नसताना ती माय आपल्या उदरामध्ये त्या लेकराला स्थापन करते आणि वाढवायला लागते. रे महिन्यापासून वाढवायला लागते. गर्भ का तसा वाढतो का राजा? तसं तो गर्भ वाढते का? रामकृष्ण परमहंसाच्या जवळ एका असलेल्या विद्यार्थ्यानं यावं, एका साधकानं यावं आणि म्हणावं, बाबा वेदानं मायचं महत्व प्रतिपादन करावं, पुराणानं मायचं महत्व प्रतिपादन करावं, शास्त्रानं मायचं महत्व प्रतिपादन करावं. असं मायमध्ये आहे काय म्हणे बाबा? त्यावेळेस रामकृष्ण परमहंस म्हणतात की काहीच नाही रे राजा, तुला आई कळावी असं वाटते ना बाळा, एक कर, 2 किलोचा दगड घे आणि पोटाला बांध. 6 महिन्यानं मला परत माझ्याजवळ भेटायला ये. ते 2 किलोचं दगड बांधलं महाराज आणि 6 दिवसात तो आला आणि रामकृष्ण परमहंसला म्हणते, बाबा मला आई कळाली. अरे हा गर्भ सांभाळत असताना आईचं पोट फाटते हो राजा. हा दोन्ही साईडले मायचं पोट फाटते राजा. तो गर्भ जसा जसा वाढते तस तसं मायचं पोट फाटायला लागते रे. महिन्यापासून तो गर्भ वाढतंय तर काय देते माहितीये? सर्व शरीरातले सूक्ष्म अन्नद्रव्य कोण पुरवते त्या लेकराला? कोण पुरवते राजा? ती माय पुरवते रे. तुम्हाला उपष्टंभामध्ये सर्व जीवन समर्पित करते की माझं लेकरू असं उभं राहावं. त्याकरता जो शरीरामध्ये पिंजरा आहे ना, या अस्थिचा जे हाडं आहेत ना ते मायनं दिलेलं अस्थी आहेत. कोण दिल्या? मायनं. माहितीये जगामध्ये मायच्या ठिकाणी एवढा बदल केलेला आहे दादा देवानं आपल्यासाठी, आपल्या पोषणाकरता. जी माय आपला जन्म झाल्यानंतर स्तनपान करते ती बाहेरून करते, पण उदरामध्ये ज्यावेळेस लेकरू आहे ना दादा त्यावेळेस अशी रचना आईची आहे की उदरामध्ये आईचं दूध आपल्याला आतून पुरवलं जातं. एवढी रचना जगाच्या मालकानं त्या मायच्या असलेल्या उदरामध्ये केलेली आहे. बाळा दूधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दूधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दूधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दूधा कोणा करीते उत्पत्ती. हे वाढवी श्रीपती सवे दोन्ही, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, बाळा दूधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दूधा कोणा करीते उत्पत्ती, वाढवी दोन्ही सावे वाढवी श्रीपती दोन्ही सावे, बाळा दूधा करीते उत्पत्ती, करीते उत्पत्ती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. आईच्या दुधानं हा सांगळा तयार होते शरीराचा, ह्या अस्थी तयार होतात, त्याला उपष्टंभ म्हणतात दादा. तो तयार करते रे माय. माहितीये तुम्हाला ज्यावेळेस जाळल्या जाते ना बाबा, जाळल्या जाते ना त्यावेळेस अग्नीही सुद्धा त्या अस्थीला जाळू शकत नाही. अग्नीमध्ये ताकद आहे दादा सगळ्यांना जाळण्याची, पण अस्थीला अग्नी जाळू शकत नाही. याचं कारण आहे की ती अग्नी सुद्धा म्हणते मी अस्थीला का जाळू शकत नाही, तर ते एका मायच्या असलेल्या दुधाचं प्रेमाचं प्रतीक आहे. त्या मायच्या प्रेमाला जर अग्नी स्पर्श करून जाळू शकत नसेल तर त्या मायनं किती प्रेम समर्पित केलं असेल दादा तुमच्यावर. अरे एवढंच नाही, तो गर्भ जसा वाढायला लागते ना तर मांस मेद मज्जा कोण पुरवते तुम्हाला? कोण पुरवते? अरे रक्त माहितीये का? रक्त तुम्ही म्हणसान महाराज 1700-1800 रुपयात तर भेटते होते, पावभर दिल्या जाते. एक सांगू, आजही विज्ञानानं प्रगती केली नाही दादा की रक्त तयार करून शकेल सेपरेट मध्ये नाही. आणि अजून सांगू का, तुमच्या शरीरामध्ये रक्ताचा बुंद नसताना रक्त देणे जमत नाही.
तुमच्या शरीरात रक्त लागते अगोदर रक्त देण्याकरता सुद्धा, तरच तो रक्त देऊ शकते. विज्ञान युगातला डॉक्टर आजही माणसाला तसं रक्त देता येत नाही. पण तुमच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब नसताना जर विश्वाच्या मालकानं आपल्यावर आईनं आपल्यावर एवढं प्रेम करून ते रक्त जर दान केलं असेल तर त्या मायचे उपकार नाहीत. अजूनही सांगतो मी तुम्हाला, आजही विज्ञान युगानं एवढी प्रगती केली नाही. विज्ञान युग एवढं जाणू शकते की तुमच्या रक्ताचा गट ए पॉझिटिव्ह आहे, तुमच्या रक्ताचा गट बी पॉझिटिव्ह आहे, तुमच्या रक्ताचा गट ए निगेटिव्ह आहे, एवढं जाणू शकते. पण माहितीये का, ज्याचं रक्त ए निगेटिव्ह आहे त्याला ए पॉझिटिव्हचं रक्त देता येत नाही. बरं दिलं तर काय होतं? मरून जाते ना माणूस, मरून जाते, वाचत नाही ते रक्त, त्याला पचत नाही. पण पहा, आईच्या उदरामध्ये आईचं रक्त ए पॉझिटिव्ह आहे आणि लेकराचं ए निगेटिव्ह आहे, तरी सुद्धा माय रक्त देते रे त्या लेकराला, तरी सुद्धा जिवंत ठेवते त्या लेकराला. आपलं ए पॉझिटिव्ह ब्लड ते ए निगेटिव्ह करून देते, अशी संरचना मणिबंध चक्राच्या ठिकाणी आहे. कुठं? बेंबीच्या जवळ, आईच्या बेंबीच्या जवळ मणिबंध चक्र आहे. आणि त्या मणिबंध चक्राला सुद्धा आईचं प्रेम जागृत करते. जे योग्याच्या ध्यानानं सुद्धा, समाधीनं सुद्धा, योग केल्यानंतरही सुद्धा योग्यांचं मणिबंध चक्र जागृत होत नाही. ते फक्त आपल्या लेकराच्या प्रेमाच्या पोटी जागृत करते. हो, त्या प्रेमानं ते जागृत होते मणिबंध चक्र. आणि ए पॉझिटिव्ह ब्लड त्यामध्ये जाऊन तिथं ए निगेटिव्ह होते आणि तिथं आपल्या लेकराला ते पुरवते. केल्या जाते. विज्ञान करू शकते, आजही विज्ञान ते करू शकत नाही. दादा एवढं प्रेम आहे रे मायचं. एवढंच नाही बाबा, तुम्हाला रक्त तर देतेच, पण तुमच्या शरीरामध्ये असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य देते. ह्या म्हाताऱ्या बाया आहेत ना, यांना विचारा, तुमच्या काळामध्ये सगळ्या सुविधा आल्या गळ्या, आताच्या काळामध्ये सुविधा आहेत. लेकरू गर्भस्थापन झालं त्यापासून सोनोग्राफी आहे, त्यावेळेपासून गोळे आहेत, त्यावेळेस पासून व्हिटॅमिन आहे आईला. त्या काळामध्ये कोणतं व्हिटॅमिन नव्हतं या म्हाताऱ्यांना दादा. त्या आईला गर्भ राहिला की या म्हाताऱ्या बायांना 6 महिन्यापासून दिसतच नव्हतं. ते 6 महिन्याचं लेकरू झालं की त्यांना रात अंधारी लागायची. बाबा लागायची ना, मला तर माहिती नाही एवढं, पण तुम्ही जुने माणसा लागत होती ना. गर्भात ज्या आईच्या उदरात आहे 9 महिने होईपर्यंत त्या माईला दिसत नव्हतं राजा रात्री. का दिसत नव्हतं माहितीये? याचं कारण असं होतं की जो आपल्या शरीरामधला ए नावाचं कंटेन आहे, हा, ते आई आपल्या लेकराला पुरवत होती. कशा करता? माझ्या लेकरानं मरेपर्यंत हे जग पाहावं, माझ्या लेकरानं हे जग मरेपर्यंत माझ्या लेकराला चष्मा नाही लागला पाहिजे, म्हणून मला दिसलं नाही तरी चालेल, पण माझं अपत्य, माझं बाळ जन्माला येणार आहे आणि त्या बाळाला शेवटच्या श्वासापर्यंत सृष्टी पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मला नाही दिसलं तरी चालेल, पण माझ्या लेकराला दिसलं पाहिजे रे. त्याला माय म्हणतात राजा, नाही का? अजून सांगू तुम्हाला माय कशाला म्हणतात माहितीये? बाळ आणि अंत जिथं होऊ शकते त्याला बाळंतपण म्हणतात. काय म्हणतात? बाळंतपण. त्यावेळेसही सुद्धा तो 9 महिने 9 दिवस गर्भ वाढवावा आपल्या उदरामध्ये. पण तुम्हाला माहितीये, कोरोनाच्या काळात तुम्ही श्वास विकत घेतला ना, श्वासा करता तुम्ही किती दिवस थांबू शकता? हो, 2-3 दिवसानं घेऊ बाबा श्वास. पण तो श्वास सुद्धा अर्धा श्वास आपली माय आपल्याला देते. अरे तो श्वास देत असताना, तो रक्त देत असताना, तिच्या शरीरातलं कंटेन देत असताना ती माय थकून जाते रे. ज्या आईच्या उदरात गर्भ आहे ना, तिची तपासणी करा. तिचे अन्नद्रव्य कमी पडतात, सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पडतात, तिचं रक्त कमी पडतंय. हे कशानं होते राजा? आपल्या लेकराला ते पोचवते. तिची नाळ जुटलेली असते कोणाबरोबर? त्या आईच्या श्वासाबरोबर. अर्धा श्वास देणारी माय रे तुम्हाला. 9 महिने 9 दिवस तिनं श्वास दिला रे तुम्हाला. आणि ज्यावेळेस ते जन्म होते ना, तुम्हाला माहिती आहे ती नाळ कापत नाही काही डॉक्टर, एकदम नाही कापत. कधी कापते माहित आहे? ज्यावेळेस ते लेकरू रडायला लागते, ज्यावेळेस ते लेकरू रडायला लागते त्यावेळेस ती नाळ कापल्या जाते.
त्याचं काय कारण आहे माहिती आहे का? ते रडल्याशिवाय या जगातला श्वास घेऊ शकत नाही. जोपर्यंत ते रडत नाही तोपर्यंत त्याला श्वास आईच्या उदरातून चालू असते, त्या नाळीच्या द्वारे चालू असते. मग ती मात्र ज्यावेळेस नाळ रडायला लागते आणि जगातला श्वास घेते, मग म्हणते मात्र माय आता नाळ कापली तरी चालेल. जगातला श्वास घेतल्याशिवाय आपला श्वास बंद करत नाही माय आपल्या लेकराला देणं, त्याला माय म्हणतात. आणि बाळांत पण काले म्हणतात दादा. 9 महिने 9 दिवस तो एवढा गर्भ उदराच्या ठिकाणी ठेवावा. माहिती आहे त्या आईला की मरावं लागतंय. आता विज्ञानानं सिद्ध केलं महाराज, 12 डेसियस दुःख जीवाला होते त्या ठिकाणी. किती त्या आईला? 12 डेसिमल नावाचं दुःख, म्हणजे त्याची क्षमता एवढी आहे. 12 डेसिमल ते एवढं दुःख सैन त्या असलेल्या आईच्या उदरातून जन्म होते ना आपला बाळंतपणाच्या वेळेस. त्या आईला एवढं दुःख होते, केवढ्याही पैलवानानं फक्त 60 डेसिमल दुःख सहन करून दाखवा, त्याला मरण येते महाराज. पण माय मात्र आपल्या लेकराच्या प्रेमापोटी 12 डेसिमलचं दुःख सहन करते. एवढं प्रेम त्या लेकरावर करते आणि त्या लेकराचा जन्म होते. आणि जसा जन्म होते ना सगळं विसरून जाते महाराज, सगळं दुःख विसरते. आणि काय करते माहितीये? आजपर्यंत ज्या मायनं कधी लाज उघडी केली नव्हती रे जगाच्या पुढे, ती लाज उघडी करून आपल्या लेकराला पासते. त्याला माय म्हणतात रे. आणि तीच माय माहितीये, आपल्या भारताची पंतप्रधान इंदिराबाई गांधी पंतप्रधान झाल्या, अमेरिकेला गेल्या. आणि अमेरिकेला गेल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकारांना विचारलं, बाई तुमच्या जीवनातला आनंदाचा दिवस कोणता आहे? त्यावेळेस इंदिराबाईंना सांगावं, ऐका माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस तुम्हाला ऐकायचंय, ऐका. मी ज्यावेळेस असलेल्या माझ्या उदराच्या ठिकाणी विवाह झाल्यानंतर माझ्या उदराच्या ठिकाणी राजूचा गर्भ स्थापन व्हावा, 9 महिने 9 दिवस पूर्ण व्हावे आणि बाळ आणि अंत ज्यामध्ये होतो त्या लेकराला मी जन्म दिला, तो म्हणजे माझा राजू, नाही का? राजूचा जन्म झाला. मी लाज आतापर्यंत झाकली होती ती उघडी केली आणि त्याच्या मऊ ओठाने स्तनपान करायला लागलं माझं बाळ. आणि लख अशी वीज कडाडली, तो माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे. त्याला माय म्हणतात दादा. आणि अशी माय आपल्याला एवढं लहानचं मोठं करते. त्या मायनं आपल्याला पोटातही जागा द्यावी, छातीवरलं दूध द्यावं आणि ओठानं अंगडाई गावी. त्या मायला आम्ही पोटात ओठात राहू द्या, गोठ्यात जागा देतो रे. विठ्ठला 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 ज्या मायनं तुमचा एवढा सांभाळ केला दादा, जी माय तुमच्या करता रात्रंदिवस फक्त तुमचं चांगलं व्हावं असं जिच्या अंतःकरणामध्ये राजा, तुम्हाला माहितीये ती माय तुमच्या करता रात्रंदिवस इच्छा करते. सत्य घटना आहे दादा, आताची घटना आहे. या आपल्या परिसरामध्ये सांगावी लागते महाराज. का सांगावी लागते माय? मी तुम्हाला सांगायचं, आज परिस्थिती तशी आली म्हणून सांगावी लागते की या असलेल्या मुंबई सारख्या शहरामध्ये एका आईनं, विधवा आईनं आपल्या एकुलत्या एका लेकराला क्लास 1 ऑफिसर करावं. सोपं आहे का? मालक मेल्यानंतर त्या लेकराला क्लास 1 ऑफिसर केलं, लग्न झालं महाराज. आणि हा नोकरीला निघून गेला आणि मायला मात्र घरामध्ये ठेवलं. मायचं म्हातारपण आलं रे, खाली बाळ कधी आलं नाही. शेवटी मायचा काळ जवळ आला, ती माय घरात मेली रे, तरी लेकरू आलं नाही रे. महिना झाला, 2 महिने झाले, ते का खेड्यातले लोक आहेत गळ्या, घरा लोक जातील, वास आला तर कोणीच गेलं नाही रे. 6 महिना त्या आईचं फक्त पिंजरा पडेल होता त्या सात्रीवर तिच्या. 6 महिन्यानं बाळ आलं तर मायचा फक्त पिंजरा दिसावा. जी माय तुम्हाला पोटात जागा देते गळ्या, जी माय तुम्हाला ओठात जागा देते गळ्या, जी माय रक्ताचं दूध करून पाजते गळ्या, त्या मायला जर तुम्ही गोठ्यात टाकत असाल, त्या मायची जर अवहेलना करत असाल, तर तुम्हाला संत कधी कळते? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. जेवढा सुशिक्षित वर्ग झाला ना बाबा, तेवढा मायची उपेक्षा करणार आहे. जेवढे सुशिक्षित झाले ना, कोल्हापूरची घटना आहे, मायला मारलं महाराज एका मुलानं, आणि मारत असताना तिचं हृदय काढून घेतलं. सत्य घटना सांगतो मी तुम्हाला, हृदय काढलं हो तिचं, आणि तिच्या हृदयाला तेल मीठ लावून भाजून खावं. कुठं चाललो आम्ही महाराज, कुठं चाललो? जी माय तुमच्या करता रात्रंदिवस सगळं दान करत राहते, त्या मायला तुम्ही असं करता. राजस्थानची एक स्त्री आहे आपल्याच भागामध्ये, राजस्थानची एक स्त्री आहे, ते जोडपं आपल्या भागात आलेलं आहे. तिथं
टाइम झाला का ठला विठ्ठला विठ्ठला राजस्थानचं एक जोडपं आपल्या इकडे गेलंय ते नाही का बदाम शेक विकतात ते हा आणि एक अनाथालय आहे अनाथालय आहे मुलीचं अनाथालय त्याच्यामध्ये 3 मुली 4 मुली अशा होत्या त्या दूध पेत्या होत्या मायनं टाकून दिलं आणि त्या असलेल्या अनाथालयाच्या बाजूला हे राजस्थानी जोडपं आहे आणि त्या आईला एक बाळ झालं ते तिथं राहत असताना तिला समस्या कळाली तिथची त्या अनाथालयातली आणि ती राजस्थानी बाई तिथं जाते आणि त्या 4ही मुलीला आपलं दूध पाजते दूध 5वं तिचं लेकरू आणि एक दिवस चांगल्या माणसानं तिथं जावं आणि विचारलं की ह्या मुली कशा जगून राहिल्या त्यावेळेस त्या माणसानं त्या अनाथालयाच्या माणसानं सांगितलं बाबा एक राजस्थानची बाई आहे राजा ती या लेकराला पाजते हो हे 4ही लेकरं तिच्यामुळे जिवंत आहेत केवढा त्याग आहे महाराज त्या आईचा आपल्या लेकराला तर पाजावंच दुसऱ्याच्या लेकरालाही पाजण्याची वृत्ती त्या 4 लेकराला जिवंत ठेवण्याची वृत्ती त्या मायची आहे तिला शिक्षण विचारलं ते अळाणी होती महाराज अळाणी अरे अळाणी बाई तुम्हाला सांगून देते समर्पण केलं पाहिजे देशात जगात दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे आणि सुशिक्षित बाया आपलं रूप चांगलं राहावं म्हणून स्तनपान करत नाहीत लेकराला पाजत नाहीत आपल्या लेकराला आणि एक अळाणी बाई तुम्हाला धर्म शिकवते त्या बाईला विचारलं बाई तू एवढं करतं तू एवढं दूध देतं लेकराला हे 3ही लेकरं 4ही लेकरं वाचून राहिली ती बाई म्हणे बाबा सांगू तुम्हाला माझ्याजवळ देवानं फक्त दूध दिलं हो छातीला माझ्याजवळ जर धन दिलं असतं ना तर या असलेल्या लेकरांचं जीवन परिपूर्ण या धनानं केलं असतं याला समर्पण म्हणतात मायचं राजा ती आपल्या लेकरासाठी रात्रंदिवस जगते आणि त्या मायला उपेक्षित करू नका ठला तुम्ही मेले तरी तुमच्यावर गेल्यानंतरही तुम्हाला गती चांगली व्हावी म्हणून तर श्रद्धा आहे नाही अरे लेकरू माझं माझ्यापासून दूर गेलं आणि त्याला चांगली गती प्राप्त व्हावी म्हणून कथा 5 वर्ष करावी ही कोण करते महाराज माझ्या लेकराचं गेल्यावरही चांगलं व्हावं जर एवढी इच्छा करत असेल माय तर ती फक्त माय असते तुम्हाला सांगू माय कशाला म्हणतात अरे त्या करमाळा तालुक्यातली घटना आहे एका मुलानं एकुलत्या एक मुलानं मायबापाला टाकून दिलं महाराज बस स्टँडवर चालला गेला संध्याकाळ झाली बाबा येतो मी कपडे घेऊन येत तुम्हाला इथंच थांबा मायला दिसत नाही बापाला सुचत नाही दोन्ही डोळे गेले आणि ते निघून जावं बापानं आपल्या मुलानं निघून जावं रात्र झाली महाराज थंडीचे दिवस आता येईन माझं बाळ मग येईन माझं बाळ वाट पाहत होते शेवटी बाळ आलं नाही म्हाताऱ्यानं हात धरला आणि एका पुलाखाली राहू लागले महाराज कोण आहे हो म्हाताऱ्यात जीवनात काय आता कोणाला काय दिसणार आहे त्या मायला दिसत नव्हतं ती म्हणत होती मालक आपण कसं जगणार आता काळजी करू नको म्हणे आतापर्यंत वागवलो ना तुला मी वागवीन नाही का नाही मालक मला जर 2 डोळ्यानं दिसलं असतं ना तर मी कामाला गेली असती भांडे घासले असते पण मी तुम्हाला काम करू दिलं नसतं हो मालक शेवटी मालक म्हाताऱ्यानं दिवस निघल्यावर कटोरा घ्यावा भीक मागावं राजा आणि भीक मागून पोट भरावं करता करता 4 महिने गेले हो थंडीच्या दिवसात आणि म्हातारं निघून गेलं जसं सकाळ झाली ती म्हणते मालक उठा ना मालक जा ना मालक काही आणा ना भीक मागून मालक ती उठतच नव्हतं का ते मरून पडलो नीला दिसत नव्हतं शेवटी एकानं येऊन सांगावं आई तुझे मालक निघून गेले कोण आहे हो तिच्या जीवनात आता रायाला घर नाही एकुलत्या एक मुलानं बस स्टँडवर टाकून दिलं आणि जो जगवणारा मालक तोही निघून गेला कोण आहे दादा कोणीच नाही आता पण गुरुवर्य संजय बाबा पाचपूर आम्ही त्या रस्त्यानं चाललो होतो ती गर्दी पाहिली आम्ही तिथं गेलो बाबानं तिला विचारलं मा काळजी करू नको तुझ्या जीवनाची सगळी जबाबदारी स्वीकारतो काय करा लागते तुझ्यासाठी मी करतो तू काही काळजी करू नको फक्त तुझ्या मुलाचं नाव सांग काय म्हणते माहिती आहे बाबा कशासाठी सांगू बाबा माझ्या मुलाला तुम्ही कारागृहात टाकता का जेलात टाकता का बाबा त्याची परिस्थिती नाही बाबा म्हणून आणून टाकलो बाबा त्यानं विचार करा जे लेकरू आपल्या आईला टाकून देते रे आपल्या मायबापाची काळजी करत नाही रे वनवासात टाकून देते भीक मागायला लावते ती माय सुद्धा याही एवढं त्रास दिल्यावरही सुद्धा तिच्या चित्तामध्ये कोण आहे
तिच्या लेकराचं हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित हो हो लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित एवा हे माऊ नीचे चित वाहे माऊ नीचे चित वाहे माऊ नीचे चित वाहे माऊ नीचे चित ऐची कळव ल्याची जाती ऐची कळवळ्याची जाती हो हो ऐची कळव ल्याची जाती ऐची कळवळ्याची 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 लेकुराचे हित लेकुराचे हित ऐशी कळबळ्याची जाते जीवनभर आपल्या लेकरास करता जगते रे. तिला माय म्हणतात. अशा 3 माय सांगितल्या महाराज. पण एक सांगू का, या मायच्या ठिकाणी जरी मायचा सन्मान केला असेल, गौरव केला असेल, जीवसृष्टीमध्ये खरंच मायसारखं नातं नसेल. पण एक सांगतो गळ्या, माय आपल्या लेकरा करता जगते. कोणा करता? शेजाऱ्याच्या लेकरा करता. शेजाऱ्याच्या लेकरा करता एवढं प्रेम करते का? लेकरावर करते, शेवटच्या श्वासापर्यंत करते. माझ्या राजाचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या बाळाचं चांगलं झालं पाहिजे. तिचं काही करा, तिला कितीही दुःख द्या, तरी ती आपल्या लेकरावर प्रेम करते. आपुलियाचा कळवळा नाही का, इतर बाळा न ये, दुसऱ्याच्या लेकरावर एवढं प्रेम करत नाही गळ्या. पण एक सांगू का, संत असे की सर्वावर प्रेम करतात. बुडते हे जन न देखवे डोळा. हे तो कळवळा मनोनिया हे तो कळवळा मनोनिया हे तो कळवळा मनोनिया हे तो कळवळा मनोनिया बुडत हे जन न देखवे डोळा बुडत हे जन न देखवे डोळा ये तो कळवळा मनोनिया ये तो कळवळा मनो बुडत हे जन न देखवे डोळा बुडत हे जन न देखवे डोळा ये तो कळवळा मनोनिया ये तो कळवळा मनोनिया. म्हणून संत आमची माय या ईश्वर सृष्टीमधले सर्वात मोठी माय. आणि अशा मायवर आपलं प्रेम करा, आपलं जीवन समर्पित करा. कसं केलं पाहिजे दादा? मार्जार शिशुरण्या याप्रमाणे जो दुसरा भक्त आहे त्यानं आपलं जीवन साधूवर
आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. का? कारण त्यांच्याही चित्तामध्ये आमच्याविषयी काय आहे, जसं मायेच्या चित्तामध्ये आपल्या लेकराचं हित आहे, त्याप्रमाणे संतांच्याही चित्तामध्ये आपलं हित आहे. आपण आपलं असलेलं अज्ञान आणि अज्ञानानं जे दुःख आपल्याला होतंय ते त्या मायला सहन होत नाही. कोणत्या मायला वाटते हो माझं लेकरू पळेल असावं संध्याकाळी फुटाणे खाऊन? वाटते का? मायले वाटते का की संध्याकाळी फुटाणं खाऊन पळेल असलं पाहिजे आपले लेकरू? त्याच्या जीवनात दुःख असलं पाहिजे? कोणाचं मायला वाटत नाही ना. तसं संत माऊली सुद्धा आमचे संत असेत की आमच्या असलेल्या लेकरावर प्रेमाचा कृपेचा वर्षाव करणारे नाही का. कितीही अज्ञानी जीवन असू द्या तुमचं, फक्त सर्वस्व समर्पित करा. आपल्या असलेल्या जीवनातली सगळी साधनं तेच पूर्ण करून घेतील आणि त्यांच्यावर तुमचा भार टाका नाही का. अहो तुम्ही तुमचं असलेलं सर्वस्व त्यांच्या ठिकाणी ठेवा, मग तुमच्या असलेल्या जीवनाची सर्वस्व जबाबदारी साधू स्वीकारतील. अहो ते मरकट शिशुर न्यायाप्रमाणे नाही तर मार्जार शिशुर न्यायाप्रमाणे संतांच्या चरणावर आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये. जर असं जीवन तुम्ही समर्पित करत असाल तर ज्याप्रमाणे माय तुमचं सर्वस्व पाहते ना, ती जसं वज वाहते ना पोटामध्ये, तेही सुद्धा संत ही सुद्धा तुमची सर्वस्व जबाबदारी तेची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी विठोबा रखुमाई. त्याचे सर्वस्व ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभ न पाहता हे दोनच व्यक्ती जीवसृष्टीमध्ये माय आणि ईश्वर सृष्टीमध्ये संत आहेत की तुमच्या ठिकाणी अपेक्षा करते. कधी अपेक्षा करते हो माय लेकरापासून? समजा एखादा मुलगा कलेक्टर आहे, काय कलेक्टर, आणि एखादा मुलगा मतिमंद आहे, तर माय प्रेम कोणावर करीन हो? कोणावर करीन? हा बा गावंडे बोय सांगतात बा, कोणावर करीन? मतिमंदावर. का करते? कारण या माझ्या लेकराचं चांगलं झालं पाहिजे. अजून एक सांगू, एखादं चांगलं नोकरीवर एक पोरग आहे आणि एक बिचारा गरीब आहे, तर माय कोणाच्या ह्याच्यात राहते हो? नोकरीवाल्याच्या ह्याच्यात राहते नाही. माझं लेकराचा संसार गरीब आहे, याच्या ह्याच्यात राहायचं, याच्या संसाराला हातभार लागेल, याचं भलं झालं पाहिजे, हा जरासा गरीब आहे ना, हा पुढे गेला पाहिजे. म्हणून काही तिचं मोठ्या लेकरात प्रेम नसते असं नाही राजा. फक्त आपल्या लेकराला आपला हातभार लागला पाहिजे म्हणून आपल्या लेकराची काळजी करते आणि तिच्यासाठी लेकरासाठी जसं जीवन समर्पित करते तसं आम्हीही सुद्धा संतावर आमचं जीवन समर्पित करा. ते तुमचं हित साधल्याशिवाय राहणार नाही. आगळो अहो एक सांगू का, सगळं काही भेटीन या जगामध्ये, सगळं भेटीन, पण एकदा माय गेली ना, नाही भेटत गड्या. आणि मायसारखं प्रेम कधी भेटणार नाही. तुम्हाला सांगतो, तिचा पदर एकदा गेला ना, या जगातला कोणताच पदर तुम्हाला आनंद देत नाही बाबा, कोणताच नाही. मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली घटना आहे. आताची घटना. एक दिवस गाडीवर चालू होतो, आम्ही गाडीवरच असतो, आमचं जीवनच गाडीवर आहे. आणि आमच्या पुढे गावंडेबाई एक गाडी चालू होती आणि त्या गाडीवर एक आई होती, एक वडील होते. पुढे गाडी चालू होती, 50-60चं स्पीड होतं. त्या आईच्या जवळ 9 महिने 10 महिन्याचं लेकरू असेल, ते रडायला लागलं. ते जसं रडायला लागलं तसं त्या आईनं त्या ठिकाणी चालू गाडीमध्ये आपली लाज उघडी करावी आणि त्या लेकराला स्तनपान करावं. ते लेकरू एका मिनिटात शांत व्हावं. गाडी चालू आहे आणि तेवढ्यात त्या लेकरानं त्या ठिकाणी त्या गाडीचं त्याला भीती वाटू नये, रस्त्याचा वेगाची भीती वाटू नये, त्या मायनं त्याच्या याच्यावर टाकला तो पदर. आणि जसा पदर टाकला ना दादा,
ती लेकरू राजा असं शांत झालं हो, आणि ते पदर काढून मग इकडे पाहत होतो, असं ते असं असं हातानं. मागे मी होतो, मला ते पाहायचं होतं की एका लेकराच्या डोक्यावर जसा आईचा पदर पडला ना महाराज तोंडावर, त्याला या तिन्ही लोकांचा आनंद भेटला. कोणाला? अरे आजही तुम्ही फक्त मायजोड जा, तुमची ऊर्जा कमी झाली असेल, त्या मायचा पदर घ्या, तिच्या मांडीवर झोपा, तिच्या मांडीवर झोपल्यावर फक्त तो पदर घ्या. तुम्हाला जर जगातला सगळा आनंद नाही भेटला तर मग म्हणा, अरे एकदा माय गेली ना तुमच्याजवळ, विश्वाची श्रीमंती जरी असली ना गड्या, सगळी श्रीमंती एका पारड्यात टाकली ना, आणि ज्याच्याजवळ माय नसेल ना तो भिकारी आहे. तुम्ही तो पिक्चर पाहिला का बाबा? आताचे पिक्चर तर एवढे आहेत गावंडेबा. हे असं ऐकलं का तुम्ही? असं काय काय म्हणतात त्याला? झुकेगा नाही. हा माहिती आहे, 8-8 वर्षाच्या पोरानं, विद्यार्थ्यानं, शाळेतल्या 8 वर्षाच्या पोरानं झुकेगा नाही साला मारलं ना मित्राले. हे परिणाम आहेत तुमचे पिक्चरचे. आणि 1985 मधला पिक्चर आहे बाबा, दीवार. दीवार पाहिला कोण नाही का? त्याच्यात 2 हिरो आहेत. एक अमिताभ बच्चन आहे, हे सांग्यासारखं नाही पण सांग्यासारखं आहे. आणि एक कोण आहे? शशी कपूर आहे. जे लोक जुनी पिक्चर पाहणारे आहेत त्यांना विचारा. हा तर अमिताभ बच्चननं खूप श्रीमंती कमावी, एका भावानं खूप श्रीमंती कमावली, खूप. गाडी गिडी, बंगला, मकान, सगळं दुकान काय असेल ते सगळं. आणि दुसऱ्या भावाजवळ मात्र काहीच नाही राजा. त्यानं वाम मार्गानं श्रीमंती कमावली, पण एक भाऊ मात्र गरीबचा गरीब राहिला. मग ते दोघं भाऊ एक दिवस भेटले एकमेकाला आणि म्हणू लागला, काय रे राजा तुझ्याजवळ, तू इमानदारीनं जगत काय तुझ्याजवळ? पहा, या जगामध्ये मी जगलो ना असं जग. माझ्याजवळ गाडी आहे, माझ्याजवळ मकान आहे, माझ्याजवळ सत्ता आहे, माझ्याजवळ श्रीमंती आहे, तुझ्याजवळ काय? त्या गरीबानं आवाज दिला दुसऱ्याला, अन्य भावानं म्हणे, दादा तुझ्याजवळ श्रीमंती असेल, दादा तुझ्याजवळ मर्सिडीज गाडी असेल, दुकान असेल, पैसा असेल, अडका असेल, सगळं असेल, पण माझ्याजवळ माझी माय आहे. काय? माय. आणि ज्याच्याजवळ माय आहे त्याला कमी काय महाराज? स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तुम्ही स्वामी तिन्ही जगाचे झाले, तुमच्या पदर जर मायचा तुमच्या जवळ नसेल आणि त्या मायची जर तुम्ही कदर करत नसाल, मायचा आदर असावा आणि मायची कदर असावी, आणि मायचा जर पदर तुमच्या जवळ असेल तर या जगात कोणती श्रीमंती नसावी, सत्ता नसावी, अरे तिचा तो जो आनंद आहे पदराचा, तो आनंद तुम्हाला इतर ठिकाणी भेटत नाही दादा. आणि तो पदर गेल्यावर काय दुःख होते ते आम्हाला विचारा. आमची आई गेली लवकर दादा, आज असं वाटते की तिचा पदर असावा, तिच्या कुशीत जाऊन बसावं, तिच्या मांडीवर आपलं मुंडकं ठेवावं, की मा तू ज्यावेळेस होती त्यावेळेस नाही मला तुझा आदर करता आला, मा तू होती ना त्यावेळेस नव्हती तुझी कदर, पण आज त्या पदरा करता शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आता तो पदर मला भेटावा हीच इच्छा करतो, आणि पुढच्या जन्मात तो पदर मी मरेपर्यंत राहावा अशी देवाच्या पुढे इच्छा करतो. मा अरे माय असली पाहिजे गड्या, माय नसेल तर काही नाही रे जीवनात. फक्त एकच हात जोडून सांगतो आजच्या कीर्तनामध्ये, जर तुम्हाला माय असेल ना गड्या, तिची अवहेलना करू नका रे. आणि तिची अवहेलना जर तुम्ही करत असाल तर संत माऊली सुद्धा तुमचा भार वाहणार नाहीत. आणि तो भार वाहवा असं वाटत असेल तर तुमचं सर्वस्व मार्जार न्यायाप्रमाणे तुम्ही आपल्या संतावर आपल्या जीवनाचं ओझं टाका. आपली साधना सुद्धा, साधनेचं ओझं सुद्धा संतावर टाका. आणि ते ओझं जर तुम्ही टाकत असाल, तुमचा समर्पण भाव जर संताच्या चरणावर असेल तर सर्वस्व ओझं ते सांभाळतात. अभंगाचं तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. ओ तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, संतावरी ओझे. ऐचे कळवळ्याची दाते, ऐचे
करिला भाविना प्रीती करिला भाविना प्रीती करिला भाविना प्रीती करिला भाविन प्रीती करिला भाविन प्रीती ला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती लेकुराचे हित वाय माऊलीचे चित्त ऐशी कळबळ्याची जाती करीला भाविन प्रीती. अभंगाचा भाव थोडक्यात या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द निघाले असतील, माझ्या वाणीचे दोष आहे, पण काही योग्य असेल ते माझ्या गुरुजनाचं आहे. का बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुनी माऊली रिजेजेवी झालेली सेवा तुम्हा मायबापाच्या चरणी समर्पित करतो. ज्यांच्या निमित्तानं ही सेवा या ठिकाणी आज माझ्या वाट्याला आली, आमचे गणेशरावजी यांच्या चरणी समर्पित करतो. पुढची त्यांना गती चांगली प्राप्त व्हावी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि सुंदरसं आमचे टाळकरी विनेकरी बाबा असतील, यांनी सुद्धा साथ संगत चांगली दिली. आमचे गावंडे बात बिचारे कपडे धुयाचं काम नाही राहिलं आता, नाही का? सुंदर या ठिकाणी सेवा दिली सगळ्यांनी. तुम्ही सुद्धा चांगले बसले बाबा, नाही तर गेले असते इथून तर काय थांबायले सांग नसतं आपल्याला, नाही का? म्हणून चांगले सुंदर असं या ठिकाणी चांगल्या नियोजनातून या ठिकाणी आज फक्त आईचा या ठिकाणी महत्त्व मनापासून मांडायची इच्छा होते. चांगला विषय या ठिकाणी आईच्या विषयी गळागळत जाई आज या काळामध्ये, तो विषय तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा हनुमंतराच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर नामस्मरण गजाननाची गण गण गणात बोधे अखंड चिंतन गजाननाची गण गण गणात बोधे नामस्मरण गजाननाचे गणगणात होते अखंड चिंतन गजाननाचे गणगणात होते. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोधे अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोधे नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोधे अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोधे नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोधे अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोधे नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोधे अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोधे जय सखा
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय